श्री स्वामी समर्थ. स्वामी बोलतात, राग आल्यावर कधीच ताकद लागत नाही कुणावर तरी ओरडायला. राग आल्यावर खरी ताकद लागते ते न ओरडता शांत बसायला. लक्षात ठेवा, शब्द येतात हृदयातून पण अर्थ निघतात डोळ्यातून. समोरच्याला प्रेम देणं ही सर्वात मोठी भेट असते आणि समोरच्याकडून प्रेम मिळवणं हा सर्वात मोठा सन्मान असतो. आपण जे ठरवतो वा ठरवलेले असते ते कधी करता येत नाही किंवा होत नाही. असेच जे होते वा घडते ते सुद्धा अनपेक्षितच असते. कदाचित वाईट घडेल म्हणून आपण खूप काळजी घेतो, पण तसे काही घडत नाही. पण कधीकधी अचानकच काहीतरी अनपेक्षितपणे वाईट घडते व आपण काळजीपोटी विचार करत बसतो. त्यामुळे बऱ्याचदा मनुष्य विचार करूनच थकतो व मनावर तणाव घेतो आणि त्यामुळे तो खूप जास्त आजारी पण होतो. यावर उपाय, जी गोष्ट घडलेली आहे त्यावर विचार न करणे. कारण जी गोष्ट आपल्या हातात नाहीच, जास्त विचार करून त्याबद्दल अर्थही नाही. जी गोष्ट आता घडून गेली त्याबद्दल आपण विचार करून तरी काय करणार आहोत. शेवटी काय असतं, आपण व्यक्तीच्या स्वभावाच्या प्रेमात असतो. बाकी सर्व तर निमित्त मात्र असतं. आयुष्यात जर आपला स्वभाव हा चांगला असेल तर सर्व काही मनाप्रमाणे होत असतं. स्वामी बोलतात, श्रीकृष्णाला गीता कोणालाही सांगता आली असती पण त्याने फक्त अर्जुनालाच सांगितली. कारण जसा सांगणारा असावा लागतो तसाच ऐकणाराही असावा लागतो. तेव्हाच ज्ञानाचा विकास होतो. सुख आहे सगळ्यांजवळ पण ते अनुभवायला वेळ नाही. सगळ्यांची नावे मोबाईलमध्ये साठवली आहेत पण 4 शब्द बोलायला वेळ नाही. इतरांकडे सोडा पण स्वतःकडे बघायलाही वेळ नाही. जगण्यासाठी चाललेल्या धावपळीत जगायलाच आज वेळ नाही. जगातील काही गोष्टी ज्या आपल्याला पटतात पण नाही पटत. काही गोष्टी ज्या आपल्याला करायला आवडतात पण आपल्याला नाही करता जमत. आपल्याला सतत अपयश व नुकसानच होत असेल तर आपले कर्म पुन्हा तपासा. त्यात काही चुकीचं करत असाल तर ते सुधारणा करा. आणि सुधारणा करायची नसेल तर आयुष्यभर अपयश सहन करण्याची तयारी सुरू करा. मग काही प्रॉब्लेम नाही. आयुष्यामध्ये तुमच्याकडे 1 रुपया आहे आणि ते 1 रुपया तुम्हाला तुमच्याजवळ आयुष्यभर ठेवायचा आहे तर हे जमू शकते. पण तुमच्याजवळ 1 कोटी आहेत आणि तुमची परिस्थिती अत्यंत गरीब आहे आणि ते जर तुम्हाला आयुष्यभर जपायचे आहे तर असे होणार नाही. स्वामी बोलतात, आयुष्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा. काही गोष्टी असतात ज्या पैशाने होतात, काही गोष्टी असतात त्या पण पैशाने होतात, पण काही गोष्टी असतात ज्या एकमेकांच्या साथीशिवाय होत नसतात. माणसांना ओळखणं फार महत्त्वाचं आहे. कारण काही लोक पैसा पाहून जवळ येतात तर काही लोक त्यांचं काम होतं का हे पाहून जवळ येतात. जर आपण पुढचे माणसं ओळखायला शिकलो तर आयुष्यामध्ये आपलं सर्व काही चांगलं होतं. चमकायला काच सुद्धा चमकतो. चमकाव तर आयुष्याच्या बाजारात स्वतःला सिद्ध करण्यासाठी कितीतरी घाव सोसून पैलून पावळ घेणारा असतो. सरकार म्हणजे दुसरे तिसरे कोणीही नसते. थोडक्यात आपणच आपल्या पैशाचा आपल्यासाठी खर्च म्हणून करतो. नियुक्ती केलेली माणसे असतात पण झाले उलटे, आपण त्यांच्या डोक्यावर घेतले आणि ते आपल्या जनतेचे मालक झाले. लक्षात ठेवा, काही गोष्टी असतात ज्या आपल्याला पटतात तर काही गोष्टी आपल्या मनाविरुद्ध घडतात. स्वामी नामाने नुसते भविष्य बदलत नाही तर भविष्य बदलण्याची पात्रता स्वामी आपल्यात आणतात. लक्षात ठेवा, स्वामीवरती जर विश्वास असेल तर अशक्यही शक्य करतील स्वामी.
शुद्ध अंतःकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेने अनुभव नक्की येईल. भगवंताच्या नामानेच अंतःकरण शुद्ध बनते. श्री स्वामी समर्थ म्हणतात, स्वतःला पटेल तसं योग्य वागावं. दुसऱ्यासारखं वागून स्वतःचं अस्तित्व गमावू नये, कारण चमकणारी प्रत्येक गोष्ट हिरा नसते. माझे नाव तुझ्या ओठावर असताना तू घाबरतोस कशाला? कोणतंही कारण असू दे, तू घाबरू नको. स्वतःवर आणि माझ्यावर विश्वास ठेव. सगळं चांगलं होणार हे मात्र नक्की. स्वामी सांगतात, योग्य वेळ येऊ दे. जगात कुठलीच गोष्ट विनाकारण घडत नसते. जिथे तुझी सहनशक्ती संपते तिथे आम्ही असू. चांगल्या माणसांना चांगल्या गोष्टी उशिरा मिळतात. संयम ठेव, तुझीही वेळ येईल. श्री स्वामी समर्थ बोलतात, आयुष्याच्या अडचणी कोणाच्या आयुष्यात नाही, पण जो आयुष्यात योग्य वेळेला योग्य प्रयत्न करतो तो नेहमी यशस्वी होतो. बऱ्याच वेळेला तुम्हाला वाटेल की आयुष्य खूप अवघड आहे, या आयुष्यात जगणं अवघड होत आहे. तेव्हा स्वामी म्हणतात, काळजी न करता तुम्ही माझे नाम घ्या. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अक्कलकोटची धाव घ्या. आणि जर तुम्हाला अजूनही त्रास होत असेल किंवा अडचणी येत असतील तर श्री स्वामी समर्थ या नामाचा जप घ्या. बऱ्याच वेळा तुमच्या आयुष्यात असतील खूप अडचणी, पण स्वामी समर्थ महाराजांचे नाम घेतल्यावर होतील ते दूर. स्वामी समर्थ महाराजांचा जो नामस्मरण करतो त्याच्या आयुष्यातील अडचणी लवकरात लवकर स्वामी दूर करतात. फक्त आपले कर्म चांगले असायला हवे. जर आपले कर्म हे चांगले असतील तर अडचणी ह्या फार काळ टिकणार नाहीत. अडचणी नक्की आपल्या आयुष्यातून निघून जातील. स्वामी बोलतात, तुझ्या आयुष्यात अडचणी आहेत, तुला घाबरण्याची गरज नाही. तुला तुझ्या आयुष्यात संकटे दिसत आहेत तरीही तुला घाबरण्याची गरज नाही. काळजी करू नको, मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण केल्याने आयुष्यात अशक्य गोष्टी सुद्धा शक्य होते. जो व्यक्ती श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करतो त्याच्यासाठी अशक्य असं काहीही नसतं. सर्व काही शक्य आहे जर श्री स्वामी समर्थ नामाचा जप केला. श्री स्वामी समर्थ म्हणतात, माझ्या प्रिय मुलांनो, तुमच्या आयुष्यात अनंत संकटे आहेत. आयुष्यातील प्रत्येक संकट तुझं सर्व काही मी दूर करणार आहे. फक्त स्वामीवरती तू विश्वास ठेवून बघ. सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे नक्की होईल. श्री स्वामी समर्थ नामावर जर तुझा विश्वास असेल तर सर्व काही तुझ्या आयुष्यात तुझ्या मनाप्रमाणे नक्की होईल. फक्त श्री स्वामी समर्थ या नामावर विश्वास ठेव. ज्या गोष्टी तुला अशक्य वाटतात त्या देखील स्वामी आज शक्य करणार. स्वामीवरती फक्त तुमचा विश्वास ठेवा, कारण स्वामींनी कधीच तुमची साथ सोडलेली नाही आणि ते कधी सोडणार देखील नाही. आपला जर स्वामीवरती विश्वास असेल तर आपल्याला काळजी करण्याची गरज नाही. सर्व काही आपल्या मनाप्रमाणे होते. श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास आहे ना, मग काळजी कशाला करताय? सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. आपला स्वामीवरती विश्वास आहे, मग स्वामी सदैव आपल्या पाठीशी आहे. जेव्हा आपल्याला अडचण होती, जेव्हा आपल्याला खरी गरज होती, तेव्हा स्वामींनी आपल्याला साथ दिली आणि ते आपली साथ देत असतात. स्वामी म्हणतात, आयुष्यामध्ये बरेच तुम्हाला काळजी करण्याची गरज असेल, पण तुम्ही काळजी करू नका. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. फक्त श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा. समोरच्याला समजून सांगूनही तो जर समजत नसेल तर स्वतःला सांगा की हा माणूस आपला नाही, इथे वेळ घालवायचा नाही. इथून निघून गेलेलं शांतपणे तेच आपल्यासाठी आणि त्यांच्यासाठी चांगलं असेल. आयुष्यात जर तुम्हाला काही चांगलं करायचं आहे तर स्वामीवरती विश्वास ठेवावा लागेल, कारण तेच आपली साथ देत असतात. तुमचा जर स्वामीवरती विश्वास असेल तर हा संदेश नक्कीच पूर्ण ऐका. या संदेशाला एक लाईक जरूर करा
आणि तुमच्या काही मित्रांसोबत हा संदेश जरूर शेअर करा. या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर टाईप करा. रोज असेच स्वामी संदेश ऐकण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी बोलतात, नियतीमध्ये आपण फक्त निमित्त मात्र आलोय. आपल्याला आयुष्यात अडचणी येतील भरपूर, त्यांचा सामना आपल्याला करायचा आहे. चांगल्या माणसांना चांगल्या गोष्टी उशिरा मिळतात. संयम ठेव, तुझी वेळ पण लवकर येणार. कदाचित तुला वाटत असेल की स्वामी माझ्यावरती लक्ष देत नाहीत, पण स्वामी सदैव तुझाच विचार करतायत. लक्षात ठेव, तुझे कितीही संकटे जरी तुझ्या आयुष्यात आली तरी खचू नको. विश्वास ठेव, चमत्कार अगदी शेवटच्या क्षणी सुद्धा होऊ शकतो, कारण अनंत कोटी ब्रह्मांडाचे स्वामी सदैव आपल्या पाठीशी आहेत. दुःख मोजणारा पुढे जाऊन सुखी राहू शकतो, पण दुःख देणारा कधी पुढे जाऊन सुखी राहू शकत नाही. ती आहे सर्वात जास्त शक्ती. स्वामी शक्ती आपल्या सदैव असते पाठीशी. स्वामीवरती विश्वास ठेवा आणि श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा. जगण्याच्या स्पर्धेत हे शिकायचे असते की जिंकला तर आवरता आलं पाहिजे आणि हरला तर सावरता आलं पाहिजे. स्वामी सांगतात की कुणाच्या वाईट विचारानं तुमचं काही वाईट होणार नाही, कारण तुमचा कर्ता आणि करविता तुमच्या पाठीशी उभा आहे. जिथे आधार मिळतो तिथे वेळ नेहमी द्यायचा असतो. संसाराची सुरुवात सुंदर दिसण्याने होऊ शकते, पण संसार सुखाचा होण्यासाठी समजून घेण्याची कला ही असली पाहिजे. आयुष्यामध्ये अडचणी कितीही येऊ द्या, प्रारब्धाच्या पुढे कोणीही जात नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, वादळात दिवा लावण्याचे स्वप्ने बाळगा, नियती मदत केल्याशिवाय राहत नाही. असा कोणता क्षण आहे की त्यांनी तुम्हाला सांभाळले नाही? अक्कलकोट दूर असू शकते, अक्कलकोटचे स्वामी नाही. स्वामी तर सदैव आपल्या जवळ आहेत. तुमचा जर स्वामीवरती विश्वास असेल आणि स्वामींना मानत असाल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. चुकून जरी तोंडात श्री स्वामी समर्थ हा दिव्य मंत्र जप झाला तरी न कळत दिवसभर आपल्याकडून झालेले पाप क्षणार्धात जळून खाक होते. चला मग दिवसाची सुरुवात श्री स्वामी समर्थ या नामाने करावी. आयुष्यामध्ये जर तुम्हाला वाटत असेल की आयुष्यात काही आपल्या मनाप्रमाणे होत नाही, तेव्हा स्वामी सांगतात, नेहमी लक्षात ठेव, आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्याला खाली खेचण्याचा पूर्ण प्रयत्न करतील, पण त्यांनी आपल्याला काही फरक पडत नाही. फरक पडतो तर ते फक्त आपला स्वतःवरती विश्वास नसल्याने. जर तुमचा स्वतःवरती विश्वास असेल तर सर्व काही मनाप्रमाणे नक्की होईल. मनासारखे कोणाला जगता येत नसते. परिस्थितीनुसार जगायला शिकणारे शास्त्र म्हणजे अध्यात्म होय. आपल्या कामाला कोण आले यापेक्षा आपण कोणाच्या कामी आलो अशी वृत्ती ठेवा. जीवनात नक्की यशस्वी व्हाल. वेळ निघून जाते पण शब्द कायम राहतात. श्री स्वामी समर्थ सदैव आपल्या पाठीशी आहे, त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. फक्त विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात ते कायम प्रगती करतात. दुःखी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थनेसाठी जोडलेल्या 2 हातापेक्षा अधिक उपयुक्त असतो. आदर हा वयाचा नाही तर विचारांचा करावा. वय वाढायला म्हणून विचार चांगले असतील याची खात्री देता येत नाही, आणि कमी वय आहे आणि विचार वाईट असतील असे ठामपणे म्हणता येत नाही. जीवनात एकच करा, स्वतःचे नाव कमविण्यासाठी दुसऱ्याचे नाव खराब करू नका. स्वामी स्वतःच्या शोधला निघाल्यानंतर कळते की सारखी सोबत कोणीही नाही. खरे नाते ते जे तुम्हाला भूतकाळात सकट स्वीकारते, वर्तमान काळात पाठराखण करते आणि भविष्यात तुम्हाला धीर देते. स्वामी चरणी धरावी आस, येथे जीवनाचे होते सोने. स्वामी चरण्याची धरावी साथ, स्वामी करतील जीवन चांगले. खूप हुशार असतात आपल्या गोष्टी ज्या आपल्याला पडतात.
जिथे समजून घेतलं जातं तिथे सांभाळून पण घेतलं जातं. नाशिवंत हा ध्येय सारा उद्या भंगुनी जाई. काय म्हणावे काय जमविले कधीतरी माती मोल होईल. दोन शब्द प्रेमाचे घे रे तू सदामुखी. प्रेमाने जग तू जिंक मग होईल सर्व सुखी. नातं असं पाहिजे ज्याचा शेवट कधीही होणार नाही. फसवू दे पाय टोचू दे काटा. स्वतः निर्णय कर आणि निर्माण कर स्वतःच्या वाटा. आयुष्यात असतील संकटे, होईल तुला अडचण, येतील तुझ्यावर खूप अपार संकटे, पण काळजी करू नको. समस्यांचा सामना कर. डोकं शांत असेल ना तर निर्णय चुकत नाही, आणि भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाही. प्रत्येकासाठी प्रार्थना करा. कदाचित एखाद्याचे नशीब तुमच्या प्रार्थनेची वाट पाहत असेल. आदर, आशीर्वाद, प्रेम आणि कौतुक मागून मिळत नाही तर ते कमवावं लागतं. नवीन वर्ष आपणास सुखाचे, समाधानाचे, ऐश्वर्याचे, आनंदाचे, उत्तम आरोग्याचे जावो. आगामी नवीन वर्षात आपले जीवन आनंदमयी आणि समृद्ध हो. श्री स्वामी चरणी प्रार्थना करा. संयम ठेवला आणि प्रयत्न करीत राहिला तर कितीही वाईट परिस्थिती असो, मार्ग नेहमी निघतो. धावणाऱ्या वेळेसोबत बदल गेलं की आयुष्य बऱ्या गोष्टी स्थिर ठेवतं. झाडाने किती फूल गमावली यावर झाड कधी अस्वस्थ होत नाही. हे नेहमी नवीन फूल तयार करण्यात व्यस्त असते. तसंच तर आयुष्य आहे. आयुष्यात काय गमावलंय हे दुःख विसरून नवीन काय मिळू शकते याकडे लक्ष द्या. जपमाळ माझ्या आयुष्याला तुझ्या नामात निंज भिजवेल. दगडासारखा कठीण परिस्थितीवर घाव घालण्याची जिद्द असली की मृत्यूसारखं सुंदर सुंदर आयुष्य लाभते. समतोल मनासारखे कोणतेही व्रत नाही. समाधानासारखे कोणतेही सुख नाही. लोभासारखी कोणतेही आजार नाही. आणि दयेसारखा कोणताही पुण्य नाही. हृदय हा मानवी शरीराचा सर्वात सुंदर भाग आहे, आणि तो जर स्वतः स्वच्छ नसेल तर चमकणाऱ्या चेहऱ्याचा काही उपयोग नाही. बऱ्याच वाईटाचे, खऱ्या खोट्याचे, पाप पुण्याचे साक्षीदार या जगात केवळ दोन आहे. एक माणसाचा आत्मा आणि दुसरा त्याचा साक्षीदार म्हणजे स्वतः परमात्मा. आनंद नेहमी चंदनासारखा असतो. दुसऱ्याच्या कपाळावर लावला तरी आपलीच बोटे सुगंधित करून जातो. आपला दिवस हा नेहमी चांगला जाईल. स्वामीवरती विश्वास ठेवा. जे काही चालू आहे तुमच्या सोबत ते फक्त थोड्या वेळापुरतं आहे. अजून थोडे दिवस विश्वास ठेव, सगळं होईल ठीक. चुकीच्या वागणाऱ्याला एक वेळ चुकीची जाणीव करून द्यावी. कदाचित तो आपली चूक सुधारून चांगलं वागू लागेल. गद्दारी करणाऱ्याला मात्र कधी माफ करू नका, कारण तो एक ना एक दिवस पाठीत खंजीर खुपसणार. जर तुम्ही माझ्या मार्गाने जात असाल, दुःखी असाल, तर थोड्याच अंतरावर मी सुख घेऊन उभा असेल. जे का निंदक, कुटिया तथा तुम्हाला काहीही करतात, म्हणजेच जे निंदक असतात, जे तुम्हाला चिडवणारे किंवा तुमच्यावर जळणारे असतात, ते नेहमी तुम्हाला मागे ओढण्याचा पूर्ण प्रयत्न करत असतात. अशा लोकांवरती कधीही चिडायचे नसते. फक्त विश्वास ठेवा स्वतःवर. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होते. कधी कधी काही चांगलं घडण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीतून जावं लागते. गरिबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींचे मुखात घेतलेले नाव कधी वाया जात नाही. जर आपला श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास असेल तर सर्व काही चांगलं होते. मनात एक आणि पोटात एक, ओठावर एक अशा लोकांपासून लांब राहा, कारण त्यात आपलाच फायदा आहे. स्वामी म्हणतात, योग्य वेळ आली की वेळ सुद्धा मिळते जे काही करायचं आहे त्यासाठी. स्वतःच्या आत्मविश्वासाची ढाल मजबूत असेल तर जगाने तुमच्या खच्चीकणाऱ्यासाठी कितीही आड करू द्या, तुम्हाला काहीही फरक मिळणार नाही. काही वेळा नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित संकटे देते. ते फक्त आपलं कोण आणि परक कोण हे ओळखण्यासाठी. श्री स्वामी समर्थ सांगतात, न मागता वाटेला आलेल्या चांगल्या गोष्टी माणसांना महत्त्व देतात. असलेल्या परिस्थितीत सुखाने जगायची सवय लागली की नसलेल्या परिस्थितीत आपल्याला दुःख कधी जास्त जाणवत नाही. होय, जर तुमचा स्वामीवरती विश्वास असेल तर सर्व काही स्वामी शक्य करतील. फक्त विश्वास ठेवा.
जो दिसल्यावर जातो तो हमखास फसतो, जो डोळ्यातील भाव ओळखतो तो नेहमी सुखी असतो. श्री स्वामी समर्थ बोलतात, आयुष्यातील प्रत्येक अडचणीत भाव ओळखून नेहमी त्याच्या शब्दांना जाणा. सर्व काही तुम्हाला जसं हवंय तसं होतं. सर्व काही ईश्वर करतो. करणारा व्यक्ती तो ईश्वर आहे. सर्व काही ईश्वराच्या कृपेनेच होत असते. आपण तर फक्त निमित्ते मात्र आहोत. आपला स्वतःवरती आणि ईश्वरावरती विश्वास ठेवा. स्वामी बोलतात, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. तुला काळजी करण्याची गरज नाही. सर्व काही संकटात मी तुझी साथ देत आहे. आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी मनाविरुद्ध होतात, पण काही गोष्टी असतात ज्या मनाप्रमाणे असतात. श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवा. तुमची प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे होईल. काही गोष्टी वाटतात तुम्हाला कदाचित ते खूप अवघड आहे, पण प्रत्येक गोष्ट तर शक्य असते. फक्त स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास हवा. आयुष्यातील प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी तशी होत नाही. सर्व काही आपल्या मनाविरुद्ध व्हायला लागतं. तेव्हा स्वामीवरती विश्वास ठेव. स्वामी सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे करतील. श्री स्वामी समर्थ महाराजांवरती ज्यांचा विश्वास आहे त्याला आयुष्यात कसल्याही प्रकारची काळजी करण्याची गरज नाही. सर्व काही त्याच्या मनाप्रमाणे होते. फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवून तर बघ. तुझ्या आयुष्यात जे संकट येत आहेत, तुझ्या आयुष्याच्या वाटेला ज्या अडचणी आहेत, त्या नक्की योग्य पद्धतीने दूर होतील. स्वामी बोलतात, मी सदैव पाठीशी आहे. तुला काळजी करण्याची गरज नाही. प्रत्येक संकटात तुला यश नक्की मी देईल. फक्त स्वतःवरती विश्वास ठेव. आयुष्यात बऱ्याच गोष्टी असतात ज्या मनाप्रमाणे होत नाहीत, तर बऱ्याच गोष्टी असतात ज्या मनाविरुद्ध होतात. जर तुझा स्वामीवरती विश्वास असेल तर तुझा काळजी करण्याची गरज काय. श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेव. सर्व काही तुझं तुझ्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी म्हणतात, आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी असतात ज्या आपल्या मनाप्रमाणे होतात, तर बऱ्याच गोष्टी असतात ज्या मनाविरुद्ध होतात. श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास असेल तर अशक्यही स्वामी शक्य करतील. श्री स्वामी समर्थ म्हणा. स्वामी समर्थ महाराजांच्या नावावरती विश्वास ठेवा. ते सदैव आपल्या पाठीशी आहेत. या गोष्टीला कधी दुर्लक्ष करू नका. स्वामींनी आपली साथ कालही दिली, ते तर आपली साथ आजही देत आहेत आणि स्वामी तर सदैव आपली साथ देतात. फक्त आपला त्यांच्यावरती विश्वास हवा. श्री स्वामी समर्थ महाराजांवरती जर तुमचा विश्वास असेल तर आयुष्यात असंख्य संकटात सुद्धा स्वामी आपल्याला साथ देतील. सर्व काही स्वामी आपल्या मनाप्रमाणे करतील. आपला फक्त त्यांच्यावरती विश्वास ठेवा. स्वामीसाठी अशक्य असं काहीही नाही. स्वामी तर सर्व काही शक्य करतात. श्री स्वामी समर्थ महाराजांवरती फक्त विश्वास ठेवा. जेव्हा आयुष्यात खरी अडचण असेल, जेव्हा वाटेल तुम्हाला की आता आयुष्यात खूप दुःख आहे, तेव्हा देखील स्वामी तुमची साथ देतील. स्वामींनी आपली साथ कधी सोडलेली नाही. त्यांनी आपली साथ कधीच सोडली नाही आणि ते आपली साथ कधी सोडणार देखील नाही. होय, आपला त्यांच्यावर विश्वास लागेल, मग सर्व काही ते आपल्या मनाप्रमाणे करतील. स्वामी बोलतात, आयुष्यामध्ये बऱ्याच वेळेला सर्व काही मनाविरुद्ध होत असतं. फक्त जे एकच गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होते ती म्हणजे स्वामीवरती विश्वास ठेवणे. श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास असेल तर प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे होते. बऱ्याच वेळेला वाटेल तुम्हाला की आयुष्यात खूप संकटे आहेत, त्या संकटांचा सामना करा. माणसाला एखादी गोष्ट करायची असेल तर मार्ग सापडतो आणि करायची नसेल तर कारणे तर लागल तेवढे सापडतात. आयुष्यात जर स्वामीवरती विश्वास ठेवून कोणत्या कार्याला प्रयत्न कराल तर स्वामी आपल्याला त्यात साथ नक्की देतील. पायाला झालेली जखम जपून चालायला शिकवते आणि मनाला झालेली जखम आयुष्य जगायला शिकवते. परिस्थिती काहीही असू द्या, स्वामीवरती कधी विश्वास कमी होऊ देऊ नका. आयुष्याच्या प्रत्येक संकटात स्वामी आपल्याला मदत करतात. स्वामी आयुष्यात आपली प्रत्येक वेळेला सदैव आपल्या सोबत असतात. प्रत्येक वेळेला स्वामी आपली साथ देतात. आपला त्यांच्यावरती जर विश्वास असेल तर स्वामी अशक्यही शक्य करतात.
जेव्हा स्वामी आपल्या पाठीशी आहे तर घाबरतोय कशाला? स्वामी सदैव आपली साथ देतील. आयुष्याच्या अनंत संकटात स्वामीच आपली मदत करतात. स्वामींनी आपली साथ कधीच सोडली नाही. स्वामींनी आपली साथ काल सोडली नाही. स्वामी आपली साथ आज सोडत नाहीत. स्वामी सदैव आपल्या सोबत असतात. आपला त्यांच्यावरती विश्वास हवा. आयुष्याच्या कठीण काळात देखील स्वामी आपल्या सोबत असतात. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवा. त्यांनी आपली साथ कालही दिली, ते आपली साथ आजही देत आहेत आणि ते आपली साथ सदैव देत असतील. श्री स्वामी समर्थ महाराजांचा नामजप करा. तुमच्या आयुष्यात असंख्य संकटे आपोआप दूर व्हायला लागतील. तुम्हाला वाटतं की स्वामी कधी आपली साथ देत नाहीत, पण तसं नसतं. स्वामी तर सदैव आपल्या पाठीशी असतात. बऱ्याच वेळेला संकटे आपल्या आयुष्यात येतात, पण त्या संकटांचा सामना करण्यासाठी आयुष्याचं आपल्याला मेहनत करावं लागतं. आयुष्यात जर मेहनत कराल तरच तुम्ही संकटांचा सामना करू शकाल. संकटांचा सामना करायला फक्त ध्येय नाही तर मेहनत देखील लागते. जर तुम्ही मेहनत कराल तर नक्की यशस्वी व्हाल. स्वामी आपल्या सोबत आहेत. आपल्याला काळजी करण्याची गरज नाही. स्वामींनी आपली साथ दिली आहे आणि ते देत आहेत. त्यामुळे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणावर फक्त विश्वास ठेवा. जेव्हा वाटेल की आयुष्यात खूप गोष्टी मनाविरुद्ध आहेत, तेव्हा स्वामी नामाचा जप करा. प्रत्येक संकटात स्वामी आपली साथ नक्की देतील. आपला स्वामीवरती विश्वास आहे, मग काळजी करण्याची गरज नाही. स्वामी आपल्या सोबत आहेत. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवा. त्यांनी आपली साथ कालही दिली, तेच आपली साथ आजही देत आहेत आणि ते आपली साथ सदैव देतील. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणावरती विश्वास असेल तर अशक्य असं काहीही नाही. सर्व काही आपल्या मनाप्रमाणे होते जेव्हा स्वामी समर्थ महाराजांवरती आपला विश्वास असतो. आपला जर स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास असेल तर काळजी करण्याची गरज नाही. फक्त श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा. आयुष्यात अशक्य गोष्ट स्वामी शक्य करतात. फक्त आपला त्यांच्यावरती विश्वास ठेवा. अशक्य ही शक्य करतील स्वामी. तुमचा जर स्वामी नामावर विश्वास आहे तर घाबरताय कशाला? कारण स्वामी तर सदैव तुमच्या पाठीशी आहे. स्वामी बोलतात, मी तुमची साथ सदैव देत आहे. मी तुमची साथ कालही दिली, मी तुमची साथ आजही देत आहे आणि भविष्यात देखील मी तुमची साथ देणार आहे. फक्त श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवून तर बघा. आयुष्याच्या कठीण काळात देखील मी तुमच्या सोबत असेल. होय, जेव्हा तुम्हाला वाटतं की स्वामी तुमची साथ देत नाहीत, तेव्हा काळजी न करता स्वामींची सेवा करा. स्वामी तुमची साथ नक्की देतील. श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवा. स्वामी सर्व काही शक्य करतील. जर तुमचा स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास आहे तर एकदा कमेंटमध्ये होय असं जरूर टाईप करा. आयुष्यातील प्रत्येक संकटात स्वामी आपली साथ देतात. मग आपल्याला काळजी करण्याची गरज भासत नाही. स्वामींनी आपली साथ सदैव दिली आहे. फक्त आपला त्यांच्यावरती विश्वास हवा. श्री स्वामी समर्थ सदैव आपल्या पाठीशी आहेत. त्यांनी आपली साथ कधी सोडली नाही आणि ते आपली साथ कधी सोडणार देखील नाही. आपला त्यांच्यावरती विश्वास हवा. श्री स्वामी समर्थ म्हणतात, जेव्हा तुला वाटेल की तुझ्या आयुष्यात होईल प्रत्येक गोष्ट अशक्य, तेव्हा काळजीही करू नको, कारण तेव्हा स्वामी अशक्यही करतीलच शक्य. श्री स्वामी समर्थ महाराज आहेत सदैव आपल्या पाठीशी. काळजी करण्याची गरज नाही. फक्त श्री स्वामी समर्थ नामावरती तुम्ही विश्वास ठेवा. होय, जर तुम्हाला प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे करायची असेल तर स्वामी नामात विश्वास ठेवावा लागतो. बऱ्याच वेळेला मनाविरुद्ध गोष्टी होतात. त्या गोष्टी मनाप्रमाणे करायच्या असतील तर स्वामीवरती विश्वास लागतो. स्वामीवरती विश्वास असेल तर आपल्यासाठी अशक्य असं काहीही नाही. स्वामी बोलतात, ढीगभर आश्वासनांची खैरात करण्यापेक्षा उंजळभर मदत केलेली केव्हाही श्रेष्ठ असते. आपल्यामध्ये जे कला आहे, जे गुण आहे, त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. तुमच्या 3 गोष्टी आहेत. जो त्या 3 गोष्टी ओळखतो, त्यावर विश्वास ठेवतो, ते सर्व काही मग त्याच्या मनाप्रमाणे होते. 1. स्वामी समर्थ महाराजांवरती असलेला विश्वास.
जर आपला स्वामीवरती विश्वास असेल तर अशक्य असं काहीही नाही. स्वामी प्रत्येक गोष्ट शक्य करतात. आपला फक्त त्यांच्यावरती विश्वास हवा. स्वामींनी आपली साथ कालही दिली, स्वामी आपली साथ आजही देत आहेत आणि आयुष्याच्या कठीण काळात स्वामी आपली साथ देत आहेत. आपला स्वामीवरती विश्वास हवा. जेव्हा आपल्याला वाटतं की स्वामी आपल्या सोबत आहे, तेव्हा काळजी करण्याची गरज नाही, कारण स्वामी आपली सदैव साथ देत असतात. आपला स्वामीवरती विश्वास आहे, मग काळजी कशाला करायची? कारण आयुष्याच्या कठीण काळात स्वामी आपली साथ सदैव देतात. फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करायचे. जेव्हा वाटेल की कोणी साथ देत नाही, तेव्हा स्वामीवरती विश्वास ठेवायचा, कारण तेव्हा स्वामीच आपली साथ देतात. जेव्हा वाटेल की आयुष्य जगणं खूप अवघड आहे, तेव्हा स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करा. ते आपली साथ सदैव देतात. आयुष्याच्या कठीण काळात स्वामीवरती विश्वास ठेवा. नेहमी स्वामी तुम्हाला त्या कठीण काळातून बाहेर काढतील. तुम्हाला वाटत असेल की स्वामी कदाचित माझी साथ देत नाहीत, पण तसं नसतं. स्वामी तर सदैव आपली साथ देत असतात. आपला त्यांच्यावरती विश्वास हवा. जर श्री स्वामी समर्थनामावर तुमचा विश्वास आहे तर घाबरतोयस कशाला? स्वामी सदैवशी तुझ्या पाठीशी आहेत. स्वामी सदैव तुझी मदत करत आहेत. फक्त स्वामीवरती तुझा विश्वास हवा. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, मी सदैव तुझी साथ देत आहे. मी काल तुझी साथ दिली आणि मी आजही तुझी साथ देतोय. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणावरती विश्वास ठेव. आयुष्यात अशक्य असं काहीही नाही. सर्व काही शक्य होते जर स्वामीवरती विश्वास असते. श्री स्वामी समर्थ महाराजांवरती ज्यांचा विश्वास आहे त्याला काळजी करण्याची गरज नाही. त्याच्यासाठी स्वामी अशक्यही शक्य करतात. बऱ्याच गोष्टी असतात मनाविरुद्ध, फक्त स्वामीवरती विश्वास ठेवल्याने स्वामी करतात त्या शक्य. आपण फक्त स्वामीवरती विश्वास ठेवायचा. स्वामी देतील आपली साथ आणि होईल प्रत्येक गोष्ट शक्य. श्री स्वामी समर्थ म्हणतात, काळजी कशाला करतो? मी सदैव तुझ्या सोबत आहे. तुला कधीही हरवू देणार नाही. आयुष्याच्या कठीण काळात मी तुझी साथ सदैव देणार आहे. फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेव. ज्या गोष्टी तुला वाटतात अशक्य, स्वामी त्याही करतील शक्य. फक्त स्वामीवरती विश्वास ठेवा आणि श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा. प्रत्येक गोष्ट कदाचित मनाविरुद्ध होत असेल तर स्वामीवरती विश्वास ठेवा. स्वामी ती गोष्ट नेहमी शक्य करतील. अशक्य असं काहीही नाही. प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे होते जर स्वामी समर्थांवरती आपला विश्वास असते. स्वामी बोलतात, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. फक्त तू माझ्यावरती विश्वास ठेव. आयुष्याच्या कठीण काळात मी तुमची साथ देतोय आणि सदैव तुमची साथ देत असणार आहे. फक्त तुमचा विश्वास माझ्यावरती ठेवा. जेव्हा तुम्हाला वाटेल की कोणी माझ्या साथ देणार नाही, कोणी माझ्या सोबत नाही, तेव्हाही मी तुमची साथ देत आहे. फक्त स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवा. आयुष्यामध्ये कठीण काळात मी तुझी साथ देत आहे. फक्त स्वामी म्हणतात, तू माझ्यावरील तुझा विश्वास कधी कमी होऊ देऊ नको. जेव्हा तुला वाटेल की स्वामी माझी साथ देत आहेत की नाही, तेव्हाही मी तुझी साथ नक्की देणार. श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करून तर बघ. आयुष्याच्या कठीण काळात स्वामी तुझ्या सोबत असणार. स्वामींनी तुझी साथ कधीच सोडलेली नाही. स्वामी काल तुझ्या पाठीशी होते, स्वामी आज तुझ्या पाठीशी आहेत आणि स्वामी तर सदैव तुझ्या पाठीशी असणार आहेत. श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवून फक्त आपले कार्य करायचे. स्वामी सदैव आपली साथ देत असतात. आपला स्वामीवरती विश्वास आहे, मग काळजी करण्याची काहीही गरज नाही, कारण स्वामी आपली साथ सदैव देत आहेत. श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवा. आयुष्याच्या कठीण काळात स्वामी आपल्या सोबत आहेत. आपला स्वामीवरती विश्वास आहे ना, मग काळजी कशाला करताय? जेव्हा तुमच्यासाठी जी गोष्ट अशक्य असेल त्यावेळेला स्वामी ती गोष्ट शक्य करतील. स्वामीवरती विश्वास ठेवा. स्वामींनी आपली साथ कालही दिली, स्वामी आपली साथ आजही देत आहेत आणि स्वामी आपली साथ सदैव देतात. आपला स्वामीवरती विश्वास हवा. स्वामी बोलतात, आयुष्यामध्ये संकटे आहेत, त्या संकटांचा सामना करा. संकटांचा सामना करून जो पुढे जाईल, मी नेहमी त्याची साथ देत असणार.
श्री स्वामी समर्थ नामाचा जप केल्याने आयुष्यात कठीण काळात स्वामी साथ देतात. स्वामी कधी आपली साथ सोडत नाहीत. फक्त स्वामी आपली परीक्षा घेत असतात. जेव्हा स्वामी आपली परीक्षा घेतात तेव्हा आपण स्वामीवरती विश्वास ठेवायचा. आपला जेव्हा स्वामीवरती विश्वास असतो तेव्हा आपल्यासाठी अशक्य असं काहीही नसतं. प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे होते. फक्त स्वामीवरती विश्वास हवा. जेव्हा आपल्याला वाटतं की प्रत्येक गोष्ट अशक्य आहे तेव्हा स्वामी ती गोष्ट शक्य करतात. आपला स्वामीवरती विश्वास ठेवा. आयुष्यात कठीण काळात स्वामी साथ देतील. प्रत्येक गोष्ट मनाविरुद्ध होते जर स्वामी समर्थ महाराज आपल्यासोबत नसतील, आणि प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे होते जेव्हा स्वामीवरती विश्वास असतो आणि स्वामी आपल्या पाठीशी असतात. होय, जर आपला स्वामीवरती विश्वास आहे तर घाबरण्याची काळजी करण्याची गरज नाही, कारण स्वामी सदैव आपल्या पाठीशी आहेत. आपला त्यांच्यावरती विश्वास ठेवा. स्वामी आपली साथ नक्की देतील. आयुष्यात कठीण काळात स्वामी आपल्यासोबत असतात. आयुष्यात संकटांच्या काळात स्वामी आपली साथ देतात. जेव्हा सर्व काही मनाविरुद्ध होतं तेव्हा स्वामी आपली साथ देतात. फक्त आपला त्यांच्यावरती विश्वास हवा. स्वामींनी आपली साथ सदैव दिली आहे आणि स्वामी आपली साथ सदैव देत आहेत. फक्त आपला त्यांच्यावरती विश्वास ठेवा. स्वामी कधीही आपली साथ सोडत नाहीत. स्वामींनी कठीण काळात आपली साथ दिली आहे आणि कठीण काळात स्वामी आपली साथ देत आहेत. आपला जर त्यांच्यावरती विश्वास असेल तर या गोष्टीचा अनुभव देखील आपल्याला नक्की येईल. श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवून तर बघा. आयुष्याच्या कठीण काळात स्वामी तुमची साथ नक्की देतील. जेव्हा वाटेल की स्वामी सोबत आहेत की नाही तेव्हा स्वामी तुमच्या पाठीशी असतील. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामाचा जप करा. आयुष्याच्या कठीण काळात स्वामी नेहमी तुमची साथ देतील. होय, जर तुला वाटत असेल की तुझ्या मनाप्रमाणे काही गोष्टी होत नसतील तर तू फक्त स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण कर. स्वामी नेहमी तुझ्या पाठीशी असतील. स्वामींचे नामस्मरण केल्या मात्रानेच स्वामी आपली साथ देत असतात. आपण जेव्हा त्यांचं नामस्मरण करतो तेव्हा कठीण काळात सुद्धा स्वामी आपल्याला यश देत असतात. जेव्हा गोष्टी मनाविरुद्ध होतात तेव्हा काळजी करण्याची गरज नाही, कारण स्वामी आपल्या पाठीशी असतात. श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवा. स्वामी आपली साथ सदैव देत असतात. आपला स्वामीवरती विश्वास आहे, मग काळजी कशाला करतोय? कारण स्वामी सदैव आपल्या पाठीशी आहेत. श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवल्याने आयुष्यात कठीण काळात देखील स्वामी आपल्यासोबत उभी असतात. होय, जर आपला स्वामीवरती विश्वास असेल तर बऱ्याच गोष्टी मनाप्रमाणे होतात. प्रत्येक गोष्ट शक्य होते. फक्त स्वामीवरती विश्वास ठेवावा लागतो. अशक्य ही शक्य करतील स्वामी. फक्त स्वामीवरती विश्वास ठेवा. श्री स्वामी समर्थ महाराज सदैव आपल्या पाठीशी असतात. स्वामीवरती विश्वास ठेवून केलेले कार्य नेहमी यशस्वी होते. आयुष्यात आपल्याला वाटतं की स्वामी आपली साथ देतायत की नाही तेव्हा डोळे बंद करा आणि 3 वेळा म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणि जर असं म्हटल्यानंतर तुम्हाला तुमच्या डोळ्यापुढे स्वामी दिसत असतील तर नक्की स्वामी तुमच्या पाठीशी आहेत आणि तुमची साथ देत आहेत. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. फक्त स्वामीवरती असाच विश्वास कायम ठेवा. स्वामीवरती आपला विश्वास कायम असणार तर स्वामी सदैव आपल्या पाठीशी असणार. स्वामी आपली कठीण काळात देखील साथ देतात. फक्त आपला त्यांच्यावरती विश्वास हवा. श्री स्वामी समर्थ महाराजांनी आपली कालही साथ दिली आणि स्वामी तर आपली आजही साथ देत आहेत आणि स्वामी सदैव आपली साथ नक्की देणार. श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. बऱ्याच वेळेला वाटत असेल की गोष्टी मनाविरुद्ध जात आहे तेव्हा श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा. बऱ्याच वेळेला वाटत असेल की मनाविरुद्ध सर्वच होत आहे, मनाप्रमाणे तर काहीच होत नाही, तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामाचा जप करा. श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवा. सर्व काही शक्य होईल. स्वामी म्हणतात, मी सदैव तुझ्या सोबत आहे. फक्त तू विश्वास ठेव. सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे मी करणार आहे. श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास असेल तर सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे होईल. तुला काळजी करण्याची गरज नाही. मी सदैव तुझी साथ देतोय.
काल, आज आणि उद्या मी सदैव तुझ्या सोबत असतोय. फक्त तू श्री स्वामी समर्थ या नामाचा जप कर. आयुष्याच्या कठीण काळात मी सदैव तुझ्या सोबत आहे. तू श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवून तर बघ. जेव्हा तुला वाटेल की स्वामी माझी साथ देत नाहीत, तेव्हा स्वामी नक्की तुझी साथ देतील. फक्त स्वामीवरती विश्वास ठेवून बघ. स्वामी तुझी साथ कधीही सोडणार नाही. त्यांची साथ तू कधी सोडू नको. फक्त त्यांचे नामस्मरण केल्या मात्राने स्वामी सदैव आपली साथ देतात. आपला स्वामीवरती विश्वास हवा, मग सर्व काही आपल्या मनाप्रमाणे होते. श्री स्वामी समर्थांवरती आपला विश्वास आहे, मग काळजी करण्याची गरज नाही. स्वामी सदैव आपल्या पाठीशी आहेत. स्वामी समर्थ म्हणतात, मी सदैव तुमची साथ देतोय. फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेव. अशक्यही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थांवरती ज्याचा विश्वास आहे त्याला काळजी करण्याची गरज नाही, कारण स्वामी सदैव आपली साथ देत असतात.